श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमः. यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. मॉनिटर आहे. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय. नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम. नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी राजा राम. गोकुल संकटहारी
चरणी रता शरण गत देना चरणी रता शरणा गत देना चरणी रता करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा 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 दृष्टी निहारी राजा राम राम कृष्ण हरे जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय राम राजा राम राम सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी राजा राम चरणी श्रीराम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे कीर्तन संगे रंगता देह बाहोरे सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन लाविता सौख्यम हो स्वरूपी मन लाविता सौख्यम स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्यम कामक्रोधादिक जाते निज धाम कामक्रोधादिक जाते निज धाम रे सीताराम सारा सारा मदविता सद्गुरु गाया हो सारा सारा मदविता सद्गुरु गाया हो सारा सारा मदविता सद्गुरु गाया हो गुरु राया गुरु राया हो गुरु राया गुरु राया सारा सारा मदविता सद्गुरु गाया हो मंगल धाम जीवन मंगल धाम मंगल धाम मंगल धाम जीवन मंगल धाम जीवन नरहरि पाया सीताराम चरणी लक्ष लागो
सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याव रे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याव रे रूप ध्याव रूप ध्याव रूप ध्याव रूप ध्याव रूप ध्याव रूप ध्याव सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याव रे तन्मय हो बोली मला म्हणता प्रेमे गाव रे सीताराम चरणी सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पार्वती पते हर हर श्री मोहिनी राज भगवान की भगवान गोपाल कृष्ण महाराज की श्री प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे सोय धरावे ते पाया धरावे ते पाया आधी आधी धरावे ते पाया आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे आवळा सारी खे करे ते ताकाळा करे ते ताकाळा
लोह बरसाची नसा है उपमा, नसा है उपमा, लोह बरसाची. लोह बरसाची नसा है उपमा, नसा है उपमा, सद्गुरु महिमा, सद्गुरु महिमा अगाधाची. सद्गुरु वाचोरी सापडे तुका म्हणे कैसे आंधळे जगा, तुका म्हणे कैसे आंधळे जगा. तुका म्हणे कैसे आंधळे जगा. तुका म्हणे कैसे आंधळे जगा. तुका म्हणे
सद्गुरु वाचोनी सापडे सद्गुरु वाचोनी सापडे 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 सद्गुरुनाथ महाराज की जय. पुष्पारे भवसागरे जनिमृती व्याधादि दुत्कोटकटे घोरे पुत्र कलत्र मित्र बहुला व्याघ्रा करे भीकरे करवू तुंग तरंग भंग निकरैर्रा कृष्ममाणो मुहुर यातायात गती भ्रमेण शरणं किंचिन्न पश्याम्यहम्. पुन्हा एकदा आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी श्री मोहिनीराज भगवंताच्या चरणी नमस्कार करून सद्गुरूंचा आठव करून इथे जमलेल्या प्रत्येक श्रोत्यामधील परमात्म्याला वंदन करून देवर्षी नारदांचं स्मरण करून आजच्या या शेवटच्या दिवसाच्या या कीर्तनाच्या सेवेला सुरुवात करते. आज गुरुवार आहे आणि त्याचबरोबर खूप भाग्याचा दिवस आहे. आजच संध्याकाळी आम्ही देवगडला जाऊन आलो आणि तिथे गुरु महाराजांचं दर्शन झालं. त्यामुळे आजचा विषय हा योगायोगाने पुन्हा एकदा सद्गुरूंचा आणि त्यांचं स्मरण, त्यांना तिथं नमस्कार करून त्यांचं दर्शन झाल्यानंतर अगदी हा पूर्वरंग आणि हा अभंग मांडल्याखेरीज राहावत नाही. पुन्हा एकदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांबद्दल काय बोलावं, पण त्यांचा अभंग घेतला म्हटल्यानंतर त्यांची प्रशस्ती सांगावी. कोणीतरी विचारलं की तुमच्या धर्मामध्ये, तुमच्या संस्कृतीमध्ये दर युगामध्ये, प्रत्येक युगामध्ये एक राम जन्माला येतो असं म्हणतात. त्रेतायुगामध्ये प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्र जन्माला आले. द्वापर युगामध्ये प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण जन्माला आले, रामांचेच अवतार म्हणजे भगवान विष्णूंचे अवतार. प्रत्येक युगामध्ये राम जन्माला येतो असं म्हणतात. मग कलियुगामध्ये कोण जन्माला आले, तर त्यांना उत्तर द्यावं की त्रेतायुगामध्ये त्या एका रावणाला ठार मारण्यासाठी, एका रावणाचा वध करण्यासाठी श्री राम जन्माला आले. पण कलियुगामध्ये माणसामधले रावणाची वृत्ती ठार करण्यासाठी तुकाराम जन्माला आले. आणि म्हणून आजही आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, पण शब्दांचीच शस्त्रे सुद्धा. तुकाराम महाराजांचे अभंग हे शस्त्राप्रमाणे आहेत. आपल्या मानवी जीवनामध्येच जेव्हा जेव्हा रावणासारखी वृत्ती तयार होते, तेव्हा तेव्हा मनामधल्या त्या वृत्तीला ठार करण्याचं काम, त्याचा वध करण्याचं काम हे अभंगांचे शब्द करत असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात. आणि म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या असं लक्षात आलं की मोक्षापर्यंत जायचं आहे मनुष्य देहाला. काल आपण ऐकलं की मोक्षापर्यंत जायचं आहे, पण नेमकं जायचं तरी कसं? माणसाच्या जीवनाचा अंतिम ध्येय मोक्ष आहे, पण तिथपर्यंत जायचं कसं? मग वेगळे वेगळे मार्ग तर आहेतच, पण तरी सुद्धा लक्षात आलं की आता विचार करा, इथं नेवाशामध्ये यायचं आहे. पुण्याहून आम्ही आलो, आता पुण्याहून थेट नेवाशाला यायचं म्हणजे जे पहिल्यांदा येत आहेत आमच्यासारखे, त्यांनी काय करावं? ते मॅप टाकतात आणि मग ती गुगल मावशी सांगते तसं तसं डावीकडे उजवीकडे वळत 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 नेवाशापर्यंत आपण पोहोचतो. मग ती काय सांगते गुगल मावशी? वाटेत आता पूल मिळणार आहे, तिकडे तो खड्डा आहे, तिकडे अजून थोडंसं ट्रॅफिक आहे, आता थोडीशी गर्दी होणार आहे, ती गर्दी अर्ध्या तासाची आहे, थोडंसं थांबावं लागेल. हे ती गुगल मावशी सांगते आणि ती सांगते
तसं ऐकत ऐकत ती सांगते तशी वाट चालवत 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 आपण जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथं पोहोचतो. याचा अर्थ त्या गुगल मॅपवरती आणि तो जो बाण फिरत असतो त्याच्यावरती आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. अगदी 100% डोळे झाकून विश्वास आहे. मग जे काम गुगल आत्ता करत आहे, मॅप आत्ता करत आहे, तेच काम अनादी अनंत कालापासून आपल्या जीवनामध्ये सद्गुरू करत आहे. आणि एवढं साधं काम नाही की इथून पुण्याहून नेवाशात येणं हे काम नाही, तर जन्माला आल्यापासून ते मोक्षापर्यंतच नाही तर पुढचाही प्रवास, पुढच्या जन्मापर्यंतचा प्रवास, या सगळ्या प्रवासाची काळजी जर कुणाला असते तर ती सद्गुरूंना असते. आणि म्हणून आई आणि लेकराचं नातं तर जगामध्ये सगळ्यात थोर म्हटलेलं आहे. कारण आईसारखं प्रेम जगामध्ये दुसरं कोणीही आपल्यावरती करत नसतं. पण त्यापेक्षाही थोर नातं हे गुरु शिष्यांचं म्हटलेलं आहे. कारण आई आणि लेकराचं नातं हे या जन्मापुरतं असतं, पुढच्या जन्मामध्ये सगळं बदलून जातं. पण सद्गुरूंना मात्र आपल्या शिष्याची या जन्मामध्ये काळजी असतेच. पण त्याचबरोबर जितके जन्म आपले होणार असतात त्या प्रत्येक जन्मामध्ये जर कुणाला काळजी असते तर ती सद्गुरूंना असते. आणि म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणाले, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूंचे पाय धरावे ते पाय आधी आधी, असं 2 वेळा शब्द वापरतात. कालही आपण बघितलं, घेई घेई माझे वाचे, 2 वेळा शब्द वापरला. आजही का बरं? निश्चयार्थे द्विरुक्ती ही 2 वेळा निश्चय करायचा असेल, आग्रह करायचा असेल तर द्विरुक्ती केली जाते. द्विरुक्ती हा खरं तर भाषेमध्ये दोष आहे. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची नाही. व्याकरण आणि भाषेच्या दृष्टिकोनातून तो एक दोष आहे. पण तो दोष सुद्धा संत स्वीकारतात भाषेमधला. का बरं? की या समाजाला एकदा सांगून कळत नाही. आणि दुसरं त्याचं प्रयोजन असं की आधी आधी. आधी आधी म्हणजे का? शरीराला होणारी जी बाधा आहे त्याला म्हणायचं व्याधी. डॉक्टर करतात व्याधींवर उपचार दवाखान्यामध्ये. पण मनाला होणारी जी बाधा आहे त्याचं नाव आहे आधी. शरीराला होणारी बाधा डॉक्टर दूर करू शकतात, पण मनाला होणारी जी आधी आहे ती दूर करणारा कुठला डॉक्टर बघितलाय का? मग ती मनाला होणारी बाधा दूर करणारे वैद्य या जगामध्ये एकमेव आहेत आणि ते म्हणजे सद्गुरू. सद्गुरू वाचुनी वाचुनी विफळ जिणे. सद्गुरूंशिवाय जीवन म्हणजे विफळ आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली स्वतः स्वयंभू आहेत. पण तरी सुद्धा काय म्हणाले? ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु, सकल मति प्रकाशु. म्हणी निवृत्ती दासु, अवधारी जोजी. अकारा चरणायुगोला, उकारा उदार विशाल. मकारा महामंडल, मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले, तीर्थ शब्द ब्रह्मा
नमिले आधिवीर आता भिनव वाग्विलासिनी ते चातुर्यात कला कामिनी हे श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया ज्ञानेश्वर माऊलींना जरी सर्व ज्ञात असले, सगळं माहिती असलं, पण तरी सुद्धा सद्गुरूंना अहेव असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण कितीही दागिने घातले, भरपूर सोनं नाणं घातलं, तरी सुद्धा ज्याप्रमाणे एखाद्या दागिन्याला कुठलंही लक्षण आपण जोडलेलं आहे का, तर नाही. पण एखादं मंगळसूत्र आहे, त्याला एखादं लक्षण जोडलेलं आहे, पण आयुष्यातलं अहेव लेणं काय आहे, तर ते सद्गुरू आहेत. आणि म्हणून आयुष्यामध्ये सद्गुरूंना अहेव लेण्यासारखं मानलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलीही तेच सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यामधलं अहेव लेणं, अहेव लक्षण हे सद्गुरू असलं पाहिजे. कारण सद्गुरूंशिवाय आयुष्य हे विफळच आहे. आणि म्हणून बाकी सगळं आपल्याकडे कितीही असलं, म्हणजे जरी बाकीचे सगळे दागदागिने असले, म्हणजे गाडी बंगला सगळं काही आहे, पण सद्गुरूंची आयुष्यामध्ये कृपा नाही तर विफळ जिणे. आणि म्हणून सद्गुरूंची कृपा आपल्यावरती असली पाहिजे. सद्गुरु वाचुनी वाचुनी विफळ जिणे. पुढे काय म्हणाले, आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आपल्यासारखं शिष्याला करून टाकतात. स्वियम साम्यम विधत्ते निरुपमस्ते नव नवालौकिकोपी. निरुपमस्ते, स्वियम साम्यम म्हणजे एखाद्या आरशाला समोर धरावं आणि त्यानंतर जसं स्वतःच प्रतिबिंब आपण आरशामध्ये बघत असतो, त्याप्रमाणे सद्गुरू आणि शिष्य यामधला भेद आपल्याला लक्षात येत नाही. इतके सद्गुरू आणि शिष्य सारखे दिसायला लागतात. फक्त दिसणं नाही म्हणत मी, तर सद्गुरूंचं नातं एवढं निस्वार्थ आहे की आपल्यासारखं दुसऱ्याला करून टाकतात. आणि म्हणून शिष्यात इच्छेत पराजयम. या जगामध्ये माणूस इतका स्वार्थी असतो की कुणालाही एखादी व्यक्ती आयुष्यात स्वतःपेक्षा पुढे गेलेली चालत अजिबात नाही. पण हे एकच नातं असं आहे सद्गुरू आणि शिष्यांचं, जिथे शिष्याकडून पराजय झाला तर सद्गुरूंना अतिशय आनंद होतो. कारण याचसाठी केला होता अट्टहास, की एके दिवशी या शिष्याकडून माझा पराजय व्हावा, इतका शिष्य माझा मोठा व्हावा, ही एकच इच्छा गुरूंची असते. म्हणजे किती उदार मन आहे सद्गुरूंचं. गुरु म्हणजे तरी काय, तर गुरु म्हणजे थोर. सद्गुरूंकडे जाताना मी लघु आहे, ते गुरु आहेत. मी साधारण आहे, ते असाधारण आहे. म्हणून सद्गुरूंना कुणाची उपमा द्यावी. लोह परिसाची नसा हे उपमा. परीस म्हणजे एक काल्पनिक दगड आहे. तो परीस काय करतो, लोखंडाचं सोनं करतो. आपण सगळे जाणता. पण आपण म्हणतो, मला यांच्या एखाद्या निवृत्त शिक्षकाच्या त्या सोहळ्याला हे तर ठरलेलं वाक्य आहे, सरांचा परिसस्पर्श माझ्या आयुष्याला झाला आणि माझ्या आयुष्याचं. पण मला सांगा, एखादा परीस दगड लोखंडाचं सोनं करू शकतो, पण स्वतः मधलं परिसत्व देऊ शकतो का?
परीस परीस घडवू शकत नाही, फक्त लोखंडाचं सोनं घडवू शकतो. मग अशा परीस स्पर्शाची उपमा सद्गुरूंच्या ज्ञानाला द्यावी का? आणि म्हणून लोहा परिसाची नसा हे उपमा, सद्गुरूंना चंद्राची उपमा द्यावी का? पण चंद्र कले कलेनं कमी होत असतो, जास्त होत असतो, त्याला अमावास्या येत असते, त्याला ग्रहण येत असतं. पण सद्गुरूंना ग्रहण नाही, सद्गुरू कले कलेने कमी होत नाही. मग त्यांना चंद्राची उपमा तरी कशी द्यावी? सद्गुरूंना क्षीरसागराची उपमा द्यावी का? तर क्षीरसागर हा नाशिवंत आहे, पण सद्गुरू हे शाश्वत असं तत्व आहे. मग सद्गुरूंना कुणाची उपमा द्यावी? देव थोर की गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कुणासी करावा. मनी चिंतिता सद्गुरु थोर वाटे, जयाचे प्रसादे तो रघुनाथ भेटे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कुणासी करावा. देव तिथे प्रकट झालेले आहेत आणि प्रत्यक्ष सद्गुरू तिथे प्रकट झालेले आहेत. दोघांच्या कृपेमध्ये नमस्कार आधी कुणाला करावा असा प्रश्न पडला तर उत्तर ताडकन सुभाषितकार कवी सगळे देतात, संत देतात की आधी नमस्कार सद्गुरूंनाची करावा. कारण आपल्याला तो रघुनाथ आज उभा आहे आपली वाट बघत, कारण या सद्गुरूंनी आपलं बोट धरून त्याच्यापर्यंत आपल्याला नेलेलं आहे. आणि म्हणून गुरु करणं हे देवालाही चुकलेलं नाही. आणि म्हणून शुक सांगे भागविला, कृष्णे वाहुनी लाकडे काय. भगवान गोपाल कृष्ण स्वतः पूर्ण पुरुषोत्तम म्हटलेलं आहे त्यांना. स्वतः पूर्ण पुरुष आहेत. जगामध्ये पुरुष, पूर्ण पुरुष फक्त भगवंत आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो की परफेक्शनचा ध्यास असला पाहिजे, उत्कृष्टतेचा ध्यास, पूर्णत्वाचा ध्यास प्रत्येकाला आपल्याला असतो. परफेक्शनच्या मागे आपण पळत असतो. पण परफेक्शन आहे का जगामध्ये? डेटॉल सुद्धा 99.99, 100% कधी ऐकलंय का आपण? याचा अर्थ जगामध्ये 100% परफेक्शन आहे, तिथपर्यंतचा माणसाचा प्रवास आहे. पण ते परफेक्शन, ते पूर्णत्व माणसामध्ये नाही तर ते भगवंतामध्ये आहे. आणि म्हणून आपला हा पूर्णत्वापर्यंतचा प्रवास आहे. आणि हा प्रवास सोपा करत असतात ते म्हणजे सद्गुरू. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्ण स्वतः पूर्ण पुरुषोत्तम असले तरी सुद्धा त्यांना सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये वेदाभ्यास करावा लागला. त्यांना तिथे शिक्षण घ्यावं लागलं. सांदीपनी ऋषींची, गुरूंची कृपा त्यांच्यावरती झाली. आणि म्हणून प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णांनाही सद्गुरूंच्या कृपेशिवाय राहता आलं नाही. जिथं भगवान गोपाल कृष्ण स्वतः सद्गुरूंच्या घरी राहून पाणी भरतात, लाकडं फोडून आणतात, तिथं आपल्याला गुरुसेवा चुकली आहे का? आणि म्हणून सद्गुरू यांचा महिमा अगाधची असं म्हटलेलं आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरोन खऱ्या देवा. आज आपण भगवंताकडे जातो आणि भगवंताची कृपा काही होत नाही, देव काही ऐकत नाही, देवाची काही कृपा होत नाही. पण जोपर्यंत सद्गुरूंची कृपा आपल्यावरती होत नाही तोपर्यंत त्या भगवंताची कृपा होणार आहे का? आणि म्हणून भवसागर हा तरुण जायचा आहे. भवसागर म्हणतो खरं, पण या भवसागरामधला तरुण नेणारा नावाडी कोण आहे बरं? तर तो नावाडी म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरू आहे. आणि ज्याप्रमाणे सूत्र श्लोकामध्ये म्हटलं, दुष्पारे भवसागरे जनिवृत्ती व्याधादी दुःखोत्कटे, घोरे पुत्र कलत्र मित्र बहुला. या भवसागरामध्ये मोक्षापर्यंत जाण्यासाठी अडी अडचणी अनेक आहेत. त्या भवसागरामधून ही आपली होडी नौका घेऊन जात असताना वाटेत सुसरी मगरी आहेत. या सुसरी मगरी कोण आहेत? सुभाषितकारांनी
पत्नीला आणि मुलांना म्हटलंय बरं, माझं म्हणणं नाही. पण याचा सांकेतिक अर्थ काय की हा सगळा प्रपंच आहे. आपण म्हणतो वेळच मिळत नाही, वेळच मिळत नाही, प्रपंचामध्ये इतके गुरफटून गेलोय, वेळच मिळत नाही. आणि असे पुन्हा पुन्हा या प्रपंचाकडे ओढले जातोय. मग पुन्हा वाटेवरती आपल्याला कोण घेऊन जात असतात, आपली गाडी रुळावरती कोण घेऊन जात असतात, तर ते म्हणजे सद्गुरू. आणि हा भवसागर तरुण नेतात तर ते म्हणजे सद्गुरू. आणि म्हणून सद्गुरू हे नावाडी आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला कसे काय विसरलात. आणि म्हणून सद्गुरूंनी जे सांगितलं ते ऐकावंच, त्यांच्या प्रत्येक वाक्यावरती विश्वास ठेवावा, कारण काहीतरी विचार करूनच ते बोलत असतात. त्यासाठी एक दृष्टांत सांगते. एकदा काय झालं, एक राजा एका साधूंची सेवा करण्याकरिता जंगलामध्ये गेला होता. की सद्गुरू करावा, सद्गुरू करावा म्हटलंय खरं. मग एक सद्गुरू करावा म्हणून साधूंपाशी तो सेवा करण्याकरिता गेला. अनुग्रह घ्यायचा होता, काहीतरी मंत्राची दीक्षा द्यावी अशी राजाची इच्छा होती. आणि म्हणून राजा सेवा करतोय, पण साधूंचं मौन व्रत. महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले, साधू बोलायला काही तयार नाहीत, एक चकार शब्द काढेनात, मौन व्रत. दीक्षा मिळणार कशी, अनुग्रह मिळणार कसा, मंत्र मिळणार कसा. राजा विचार करतोय. राजा रोज त्यांचे कपडे धुतोय, सगळी व्यवस्था करतोय. आणि एक दिवस साधू महाराज स्नानाला गेले होते आणि त्यांचे कपडे घेऊन राजा उभा होता. आणि राजा कपडे धुत होता, साधू महाराज तिथे खडकावरती ध्यान लावून बसले होते. तर नदीच्या पात्रामध्ये एक बगळा त्या एका दगडावरती स्वतःची चोच घासत होता. आता बगळा का चोच घासत असतो, बकत ध्यान ऐकलेलं आहे आपण. बगळ्यासारखं ध्यान खोटं ध्यान आहे ते. आणि म्हणून म्हणतात, ध्यान लावून जर भगवंत मिळाला असता तर बगळ्याला कधीच मिळाला असता देव. नदीमध्ये स्नान करून जर भगवंत मिळाला असता तर मासे कधीच मोक्षाचे धनी झाले असते. अंगारे धुपारे लावून जर मोक्ष मिळाला असता, भगवंत मिळाला असता, तर गाढव राखेतच लोळत असतं, कधीच मोक्ष मिळाला असता. आणि म्हणून मनामधला भाव महत्वाचा आहे. अंगारे धुपारे आणि नदीच ना, मनात भाव नाही तर काहीही होत नाही. आणि जर मनात भाव असेल तर आपल्या स्वतःच्या घराच्या बाथरूम मध्ये सुद्धा गंगेचं स्मरण करून आंघोळ केली तर गंगेत स्नान केल्याचं पुण्य मिळतं. पण मनात भाव हवा. आणि म्हणून हा बगळा त्या दगडावरती चोच घासत होता. आणि 6 महिने न बोलणारे साधू महाराज अचानक त्या क्षणी म्हणाले, घिस घिसावे घिस घिसावे घिस घिसावे पानी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. 6 महिन्यानंतर अचानक साधू महाराजांचा आवाज ऐकला. राजाने सगळे कपडे वगैरे घेतले आणि तो त्या साधू महाराजांकडे नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज काय म्हणालात. आणि साधू महाराज त्या बगळ्याकडे बघत म्हणाले, घिस घिसावे घिस घिसावे घिस घिसावे पानी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. राजा म्हणाला, हाच मी माझा मंत्र म्हणून स्वीकारतो. 6 महिने झाले राज्य राजाविना चालतंय आणि राजाविना राज्य असं उपयोगाचं नाही, शत्रूंना आमंत्रणच आहे. आणि म्हणून राजानं हाच मंत्र आहे, अनुग्रह मिळाला असं समजून राजा त्या मंत्राचा जप करत राहिला. घिस घिसावे घिस घिसावे घिस घिसावे पानी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. 6 महिन्यानंतर राजा दाढी वगैरे सगळं वाढवून राज्यामध्ये परतला. त्याने बघितलं प्रधानजीने संपूर्ण राज्यावरती स्वतःचा अधिकार राजासारखा वापरलेला आहे. आणि प्रधानजीने महाराजांना बघितलं 6 महिन्यानंतर आणि अरे रे
असं कसं झालं? त्याला वाटलं राजा तिथेच जंगलामध्ये राहतो की काय, मेला की काय. परत राजा आला म्हटल्यानंतर प्रधानजीला आता स्वतःचं सिंहासन पुन्हा खाली करावं लागलं. आता प्रधानाला एकदा खुर्चीची ऊब लागल्यानंतर त्यावरून उतरल्यावर माणसाचं काय होतं? मग प्रधानजीला काही चैन पडेना. इतके दिवस राजासारखा वावरत होता, प्रधानजीनं कट केला. आता राजा 6 महिन्यानंतर आलाय, त्याची दाढी केस सगळे वाढलेले असतील, तो नक्कीच एका न्हाव्याला बोलवेल, राजाचा न्हावी. आणि म्हणून प्रधानाने न्हाव्याला जाऊन सांगितलं की आज दाढी करता करता, वस्त्रा फिरवता फिरवता जर राजाच्या गळ्यावरून फिरवलास तर या संपूर्ण राज्याचा राजा मी आणि तू प्रधान. हे ऐकल्यानंतर कुठलाही न्हावी राज्याचा न्हावी करतो, म्हणजे राज्याचा न्हावी नाही, राज्याचा प्रधान, राज्याचा न्हावी तर तो होताच. बिचारा गरीब बिचारा न्हावी, मनात पाप आलं त्याच्या, म्हणाला चालेल. आणि म्हणून दगडावरती तिथं वस्त्रा घासतोय. राजानं बोलवलं नेहमीप्रमाणे दाढी करायला, आणि राजाला सवय लागली होती की हा मंत्र जप करायचा, आणि राजा मुकाट्याने दाढी करून घेत होता. आणि तो न्हावी दाढी करता करता प्रधानजींनी सांगितलंय की केसाने गळा, आणि म्हणून पुन्हा वस्त्र्यावरती धार लावत होता. राजाला अचानक आठवलं, अरे जप काही केलंच नाही आज. आणि तो वस्त्रा फिरवत होता, धार काढत होता. राजानं एकटक त्याच्याकडे बघत म्हटलं, घिस घिसावे घिस घिसावे घिस घिसावे पानी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. 2 सेकंदामध्ये जो न्हावी हे घिसघिसून ज्याच्यावरती फिरवणार होता, त्या राजाने हे म्हटल्यानंतर तो न्हावी गर्भगळीतच झाला. त्या न्हाव्याने राजाचे पाय धरले आणि म्हणाला, मला माफ करा, मला माफ करा, माझ्या मनात तसं काही नव्हतं, प्रधानजींनी मला सांगितलं. राजा म्हणाला, काय होतं तुझ्या मनात? सद्गुरूंनी सहज म्हटलेलं वाक्य सुद्धा त्या राजाचे प्राण वाचवून गेले. आणि म्हणून सद्गुरूंनी सहज म्हटलेलं ते सुद्धा पडत्या फळाची आज्ञा कशी स्वीकारावं, अमृताचे शब्द आहेत असं स्वीकारावं, कारण त्यामध्ये कुठल्या शब्दाने आणि कुठल्या वाक्याने त्याच्या मागे आपल्यावरची कृपा आणि आपली काळजी दडलेली असते हे आपल्यालाही कळणार नाही. आणि म्हणून सद्गुरूंची कृपा अत्यंत महत्वाची आहे. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी आणि मुक्ताबाईंनीच किती दाखवून दिलं. चांगदेव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कळे ना त्यांना, ज्ञानेश्वर माऊली आपल्यापेक्षा लहान आहेत, काय लिहावं वरती? नमस्कार लिहावा, आशीर्वाद लिहावा. आशीर्वाद म्हटलं तर मानाने मोठे आहेत, नमस्कार लिहावा तर वयाने लहान आहेत. आणि म्हणून चांगदेवांनी काय केलं, कोरं पत्र पाठवून दिलं. मुक्ताईंनी बघितलं आणि म्हणाले, चांगदेव कोराच. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणाले मुक्ताईंना की कोरा आहे तेच बरं झालं, म्हणजे कोऱ्या कागदावरती काहीतरी लिहिता येतं. आणि त्यानंतर चांगदेव 65. आणि म्हणून सद्गुरूंकडे जाताना कोऱ्या कागदासारखं जावं, कारण त्यांना काहीतरी आपल्यासाठी लिहिता येतं. आपण जातोच अगदी कादंबरी सारखे, सगळं माहितीये, सगळं येतं. मग आपण जर सगळं माहितीये असे गेलो तर त्यांनी काय द्यावं? आपण फक्त एक हात पुढे करणार, आपण फक्त भरलेली झोळी पुढे करणार, मग ते घालणार कुठं? रिकामी झोळी घेऊन जावी म्हणजे त्यांना भरपूर आपल्या पदरात घालता येतं. आणि म्हणून आपली पात्रता वाढवायची सद्गुरूंसाठी, म्हणजे काय करायचं, जे पात्र आहे ते वाढवायचंय.
संकुचित वृत्ती घेऊन गेलो की सद्गुरू आपल्यावरती कशी कृपा करणार. सद्गुरू आरसा स्वच्छ करून देतात आपल्याला. आरशावरची धूळ झटकावी, गोंदवलेकर महाराज सांगतात, आरशावरची धूळ झटकावी तसं आपल्या चित्तामधली आणि आपल्या मनावरची धूळ झटकून टाकतात ते सद्गुरू असतात. आणि म्हणून एकदा ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई या सगळ्यांची पंगत बसली होती. नामदेव बसले होते, गोरोबा काका होते. आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. गोरोबा काकांनी म्हटलं, मुक्ताई म्हणाली की मी तपासू का? कसं कळतं तुम्हाला काका, कसं कळतं मडकं कच्चं आहे की पक्क आहे? गोरोबा काका म्हणाले, असं थापटणं त्याच्यावरती थापटलं, हे थापट नाही की कळतं कच्चं आहे, आवाजावरनं लक्षात येतं कच्चं आहे की पक्क आहे. आणि मुक्ताई म्हणाल्या, फिरत्या चाकावरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. मुक्ताई म्हणाला, गोरोबा काका, त्या विठ्ठल नावाच्या कुंभाराने आपल्यासारखी कितीतरी गाडगी मडकी बनवली आहेत, ती तपासली तर. माती पाणी उजेड वारा, माती पाणी उजेड वारा, तूचा मिसळासे सर्व पसार. थोडं लई. माती पाणी उजेड वारा, तूचा मिसळासे सर्व पसारा, आकाशाचा मग ये आकारा, तुझ्या घटांच्या घटपंक्तीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तो विठ्ठल सगळी वेगळी वेगळी, काही रिकामी काही भरलेली आहेत ना. भरलेली कुठे तपासून घेतली? तर मुक्ताई म्हणाली, मग ती कच्चं आहे की पक्क आहे हे कसं कळायचं? ह्या थापटण्याने कळेल का गोरोबा काका? सगळे जेवायला बसते, जेवता जेवता मस्करी सुरू आहे आणि तिथं ज्ञानदेवांवरती थापटून बघितलं, केवढे मोठे संत आहेत. ज्ञानदेवांवरती थापटून बघितलं, निवृत्तीनाथांवरती, सोपानदादांवरती, आणि करता करता नामदेव महाराज बसले होते. मुक्ताई तिथं आल्या आणि त्यांनी काय केलं, हा हे प्रत्येकाला म्हणायचं, हा हे थोडंसं अर्धकच्चं आहे, हे पक्क वाटतोय बरं. करता करता नामदेव महाराजांपर्यंत आला आणि त्यांनी थापटून बघितलं आणि म्हणाल्या, अरे थापटायला येणार इतक्यातच पानावरून नामदेव महाराज उठले आणि म्हणाले, मुक्ते तुला काही कळतं की नाही? मी एवढा मोठा संत नामदेव महाराज, लोक माझ्या पाया पडतात आणि तू मला थापटून बघतेस कच्चं की पक्क? तू कोण ठरवणारीस? जेवणाच्या पानावरून एवढं सगळं म्हटल्यानंतर सगळे गप्प झाले असते, पण मुक्ताई तिथं टाळ्या पिटत म्हणाला, अरे नाम्या कच्चा रे कच्चा. आणि कच्चा म्हण काय? एखादी थट्टा मस्करी जर घेता येत नाही माणसाला, स्वीकारता येत नाही, आणि म्हणून मुंगी होऊन साखर खावी ना. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानात लहान होता यावं, मोठ्यामध्येही लहान होता यावं. कारण जेव्हा मोठे बोलत असतात तेव्हा आपण लहान झालो तर आपल्याला खूप गोष्टी कळत असतात. पण नामदेव महाराजांना अपमान वाटला आणि नामदेव महाराज म्हणाले, तू कोण ठरवणारी माझं कच्चा का पक्का? आणि म्हणाली, कच्चा रे कच्चा. नामदेव महाराज पावलं आपटत राहुळात आले आणि पांडुरंगाला म्हणाले, पांडुरंगा मी तुझा लाडका भक्त आहे की नाही? म्हण. पांडुरंग म्हणाले निशंकपणे, हो. मग ती मुक्ता मला अशी कशी म्हणते कच्चा आहेस? मी तुझा लाडका भक्त आहे, अख्ख्या जगाला माहितीये, पण तरी सुद्धा मी कच्चा? पांडुरंग म्हणाले, नाम्या तू भगवंताचा लाडका आहेस,
सद्गुरूंचा अजून तुझ्यावरती सद्गुरूंची कृपा झालेली नाही. जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत जगातला प्रत्येक माणूस कच्चाच. आणि त्या क्षणी नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की सद्गुरूंच्या कृपेशिवाय विसोबा खेचरांचे पाय धरले. पण तीही कशी कथा आहे बघा की प्रत्येक शिष्याला सद्गुरूंची ओळख पटायला किती वेळ जातो. मंदिरात आले विसोबा खेचरांकडे आणि बघितलं मात्र परीक्षा घेतात सद्गुरू. शिवपिंडीवरती पाय ठेवून झोपलेले विसोबा खेचर पाहिले मात्र आणि नामदेवांना वाटलं की काय पांडुरंगाने आणि मुक्ताईनं सांगितलंय विसोबा खेचरांचे पाय धरा. प्रत्यक्ष शिवपिंडीवर ते पाय ठेवून झोपलेत. पाय घेतले आणि दुसऱ्या बाजूला ठेवले. तिथे प्रत्यक्ष शिवलिंग तयार झालं. अजून तिसरीकडे ठेवलं, चौथीकडे ठेवलं. जिथे जिथे ठेवलं तिथे तिथे शिवपिंडी निर्माण झाली. आणि नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की भगवंत चराचरामध्ये आहे. आयुष्यातला पहिला धडा जो सद्गुरूंकडे नामदेव महाराजांना मिळाला तो म्हणजे सर्वांभूती भगवंत पाही. अणु रेणूमध्ये तो भगवंत नांदतो आहे. हा पहिला धडा विसोबा खेचरांकडून नामदेव महाराजांना मिळाला. आणि त्यानंतर नामदेव महाराज कुत्र्यानं भाकरी जरी पळवली तरी त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावतात की अरे तुपाशिवाय नको खाऊस. कारण चराचरामधलं द्विपाद चतुष्पादामधलं सुद्धा ते दिव्यत्व, ते चैतन्य बघण्याची दृष्टी कोणी उघडली असेल तर ती सद्गुरूंनी. आणि म्हणून गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे अंधकार दूर करणारा. डोळ्यांवरची झापड सद्गुरूंनी दूर केली. घोड्याला असतात ना, घोडा फक्त सरळ बघतो. तशी माणसांनाही थोडी लावायला पाहिजेत. कारण माणसं चालवता चालवता इकडे तिकडे बघत असतात. तशी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे आता. आणि म्हणून आपली जी झापडं लावलेली असतात, ते पट्टी बांधलेली असते, ती उघडण्याचं काम सद्गुरू करत असतात. आणि म्हणून सद्गुरूंचं आयुष्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे. सद्गुरूंचा एक एक शब्द सुद्धा मोलाचा आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी सांगितलं रामकृष्ण परमहंसांना की मला देव बघायचा आहे, मला देव बघायचा आहे. स्वामी विवेकानंद कुणी देव दाखवेल का म्हणून गुरूंच्या शोधात होते की मला देव बघायचा आहे, मला देव बघायचा आहे. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांची परीक्षा घ्यावी असं स्वामी विवेकानंदांनी ठरवलं. आणि म्हणून इतके यांना रामकृष्ण परमहंस म्हणतात. खरं ते बाहेर गेलेले असताना त्यांच्या पलंगाच्या खाली काही पैसे ठेवले. रामकृष्ण परमहंस जे प्रत्यक्ष काली माते बरोबर संवाद साधायचे, त्या रामकृष्ण परमहंसांची परीक्षा घेण्याची ही लहर नरेंद्रांना आली. आणि म्हणून स्वामी विवेकानंद जेव्हा ते नरेंद्र होते तेव्हा त्यांनी पैसे खाली ठेवले आणि रामकृष्ण परमहंस पुन्हा येऊन त्या बिछाण्यावरती बसता क्षणी एखाद्या विजेचा झटका लागावा तसे त्या पलंगावरून उठले. गादी बाजूला केली आणि त्यांनी त्यातले पैसे घेतले आणि विवेकानंदांच्या हातात दिले. आणि त्या क्षणी नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदांना त्या क्षणी आपली चूक लक्षात आली की मोहापाशी गुंतणारे हे सद्गुरू नाहीयेत. पलंगा खाली गादी खाली असलेले पैसे सुद्धा विजेच्या झटक्यासारखे ज्यांनी सोने रुपे आमा मृत्तिके समान. आणि म्हणून सद्गुरू तेच जे आपल्याकडून कुठल्या तरी मोबदल्याची अपेक्षा ठेवत नाहीत. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी विचारलं मला देव बघायचा आहे का, मला देव दाखवाल का. रामकृष्ण परमहंसांचं उत्तर होतं मी तुला देव दाखवेन आणि मी तुला देव बनवेनही. सद्गुरूंचं कामच हे की नराचा नारायण झाला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. प्रत्येकाला आयुष्यामध्ये गुरु करावाच लागतो. आपल्या संपूर्ण विश्वाला ज्यांनी
जगद्गुरु आपण सगळ्या विश्वाने जगद्गुरु ज्यांना मानलं असे प्रत्यक्ष जगद्गुरु भगवान गोपाल कृष्ण. अर्जुनासारखी अवस्था आपली होतेच ना आयुष्यामध्ये. द्विधा मनस्थिती निर्माण होते. त्यावेळी कुरुक्षेत्रावरती फक्त अर्जुनाला गीता सांगितली नाही, तर ती आपल्यामधील प्रत्येकाच्या मनामध्ये जेव्हा अर्जुनासारखी द्विधा मनस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा ही गीताई आईसारखी आपल्यासाठी धावत येते. ती अजून सोपी व्हावी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी आपल्यासाठी दिली. आणि तरी सुद्धा सगळ्यात शेवटी जेव्हा भगवंत तुम्ही कृपा करत असाल तर जगासाठी सगळं मागितलं म्हणजे भगवंताकडे दान तर मागितलंच, पण एखाद्याला अशा क्षणी चांगल्या लोकांची आठवण यावी की नाही, की चांगलं मागावं. आपल्याला देवासमोर उभं राहिल्यानंतर हात जोडल्यानंतर सगळ्यात आधी आठवण येते आपल्या घरच्यांची. याचं बरं होऊ दे, त्याचं बरं होऊ दे, अमुक होऊ दे, तमुक होऊ दे. पण तरी सुद्धा माऊली काय मागतात, सगळ्यात आधी त्यांना आठवण येते ती सज्जनांची नाही, दुर्जनांची, दुरितांचे ते मी रजावं. सगळ्यात आधी आठवण येते ती दुर्जनांची, की ते दुर्जन नाहीयेत, ते वाईट लोक नाहीयेत, त्यांच्यामध्ये थोडासा वाईटपणा आहे तो जाऊ दे. आणि म्हणून आईला खूप लेकरं असली तरी सुद्धा सगळ्यात शहाणं बाळ तिचं लाडकं नसतं. जे थोडस खोडकर आहे तेच असतं, कारण ही शहाणी मुलं जगामध्ये सगळ्यांच्या आवडीची होणार आहेत, पण या खोडकर मुलाला मात्र कुणी जवळ करणार नाही. आणि म्हणून आई त्या लेकराला जास्त त्याच्यावरती प्रेम करत असते, ते जास्त लाडाचं असतं. त्याप्रमाणे या दुर्जनांना कुणी जवळ करणार नाही, म्हणून आईसारखं हृदय या ज्ञानेश्वर माऊलींचं. खरी माऊली का म्हणतात की सज्जन तर त्यांचे आहेतच, पण दुर्जनांचेही, त्यांचाही विचार करणारे, त्यांच्यासाठी दान मागणारे अशी माऊली आहे. आणि तरी सुद्धा माऊली शरण जाते की म्हणे निवृत्ती दासू. हे सगळं म्हणाले गुरूंचं आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा गुरूंचं ऐकावं लागतं. ते कसं हे आपण चरित्रामध्ये पाहणार आहोत. इथंच थांबते. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाया आधी आधी, धरावे ते पाया आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. तुका म्हणे काहीसे आंधळे जान, तुका म्हणे काहीसे आंधळे जान, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, हो सापडे न सोय, हो सापडे न सोय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री मोहिनीराज भगवान की जय. आज संत पूजनासाठी शोभाताई मारुतराव आलवणे यांना मी निमंत्रित करतो. त्याचप्रमाणे त्यानंतर भागवत सेवा मंडळ हेही आज आमच्या नेहाताईंचं पूजन करणारे, सत्कार करणार आहेत.
सीताई बडवे या संत पूजन करतायत. गाईन रथ कशी पाहिन सद्गुरू आणि त्यानंतर दत्तप्रभू. आणि आजचा दिवस इतका सुंदर आहे. आजचं हे शेवटचं समाप्तीचं कीर्तन. आज गुरुवार. किसनगिरी महाराजांच्या तिथं देवगडला जाऊन आलो आम्ही. तिथं सद्गुरूंचं दर्शन झालं आणि दत्त महाराजांचा हा अभंग सद्गुरूंचा विषय. आणि खरोखर ज्यांच्यावरती दत्तप्रभूंची कृपा आहे अशा महाराजांचं आम्हाला दर्शन झालं. याहून काय हवं. या 2 दिवसामध्ये, कालचं कीर्तन आणि आजचं कीर्तन, परंतु 2च दिवसामध्ये अगदी आपल्या सगळ्यांचं जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखं वाटलं. आणि म्हणून अगदी हे बंध रेशमाचे ज्याप्रमाणे म्हटलं जातं, सुटता सुटत नाही, तुटता तुटत नाही, असे हे ऋणानुबंध असतात, असे हे बंध रेशमाचे. आणि म्हणून 2 दिवसामध्येच अनेक दिवसांचं नातं असल्यासारखं आम्हाला इथे वाटलं आणि खूप आनंद झाला की श्रद्धा, भावपूर्णता आणि एखादा भक्त कसा असतो याचं उदाहरण पावलोपावली क्षणोक्षणी मला मिळत गेलं. की सेवाभाव हा किती अत्युच्च पातळीवरचा असावा आणि त्या सेवेमध्ये प्रत्येक कर्म हे भगवंताला समर्पित करावं. कर्मयोगामध्ये भगवंताने काय सांगितलं शेवटी, की प्रत्येक कर्म करत असताना ते भगवंतासाठी करतोय, भगवंताला समर्पित करायचंय. हे भगवान गोपालकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की हे तू करत नाहीयेस, हे मीच करतोय आणि तू केलेलंही प्रत्येक कर्म मलाच समर्पित करायचं आहे. आणि या भावनेनं हे तत्वज्ञान शिकायला फार छान आहे, बोलायला फार छान आहे, पण इथला प्रत्येक माणूस इथे तर जगतोय. आणि याची प्रचिती, याचा अनुभव मला प्रत्येक क्षणोक्षणी येत होता. यापेक्षा वेगळा आनंद काय असावा. की ज्याप्रमाणे देव शोधावया जाऊ नका काशी, तो एकनाथांच्या घरी चंदन घाशी. ज्याप्रमाणे नाथांच्या घरी प्रत्यक्ष कुठे गेले देव म्हटल्यानंतर अरे ते नाथांच्या घरी श्रीखंड्या होऊन चंदन घासतायत, त्याप्रमाणे देव शोधाया जाऊ नका कुठे. देव शोधायचा असेल तर इथे मी म्हणते नेवाशाला यावं. आणि माऊलींच्या मनामध्ये जो उदार भाव होता तो इथल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मला दिसतो. त्यामुळे फार भरून येते आणि खूप आनंद होतोय. आणि इथूनच जवळ दौलताबादही आहे. नाथांनीही गुरु शोधत शोधत गेले आणि जनार्दन स्वामी महाराजांची भेट झाली. आणि त्यानंतर दत्तगुरूंचं तिथेही बघा कशी शिष्यच परीक्षा घेत असतात सद्गुरूंची. सद्गुरू घेण्यापेक्षा नाथांना शंका आली, फकीराचं उच्चिष्ट खावं यवनाचं. आणि ते खाल्ल्यानंतर मात्र जी अनुभूती आली. आणि मला वाटतं नेवाशामध्ये येणं, मोहिनी राजाच्या चरणी ही सेवा घडणं, ही सद्गुरूंच्या कृपेशिवाय दुसरं तिसरं काही नाही. आणि हे आपल्या सगळ्यांचं प्रेम. त्यामुळे या पुढे आयुष्यामध्ये चुकून काही तुम्हाला आवडलं असेल कीर्तनामध्ये तर सगळं काही सद्गुरूंचं आहे. काही आवडलं नसेल तर त्या सगळ्या चुका माझ्या आहेत असं समजा आणि सगळ्या पोटात घ्या.
आणि म्हणून यापुढे काही आयुष्यामध्ये चांगलं चांगलं होत जाईल ते अर्थातच मोहिनी राजांच्या कृपेमुळे आणि माऊलींच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे होत आहे, असं मी प्रत्येक क्षणोक्षणी तुमची आठवण काढेन, हे नक्की. त्यामुळे खरोखर एक चांगला अनुभव स्मरणात ठेवावा असा इथं मला मिळाला. त्यामुळे हे स्मरणरंजन कायम होत राहील. आख्यानाकडे वळूया, थोडंसं नामस्मरण करूया. काल अहिल्याबाईंचं आख्यान इथं झालं. तीही पुन्हा माझ्यासाठी एक अभ्यास करण्यासाठी एक आव्हान होतं की तो संपूर्ण अभ्यास करायचा, तुमच्या समोर मांडायचं. कीर्तनकाराला काही सगळ्यातलं सगळं कळतं असं नसतं. त्यामुळे सगळा अभ्यास करायचा, त्याच्यावरची पदं रचायची. हा खरोखर हे फक्त आव्हान म्हणून नाही, तर ज्यांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलेलं आहे त्या प्रत्येकाने आपापल्या माध्यमातून त्यांना दिलेली ही पोचपावती आहे. ते ऋण व्यक्त करणं आहे की अहिल्या मातेनं आपल्यासाठी एवढं केलं, मग त्यांच्यासाठी एक तासभर कीर्तन जर कीर्तनकार करू शकत नाही, क्षणोक्षणी त्यांच्या घाटावरती उभं राहून त्यांचं जर स्मरण होत नसेल, त्यांनी खणलेल्या विहिरीमधून पाणी पिताना जर आपण त्यांना दुआ देत नसू तर काय उपयोग. आणि म्हणून काही फार मोठं केलं असं नाही, तर ज्यांनी आपल्यासाठी या थोर पुरुषांनी सगळं करून ठेवलं असे कितीतरी असतील की नाही चिरा नाही पणती, पण तेथे कर माझे जुळती. या सगळ्या थोर पुरुषांना, माऊलींना, मोहिनी राजांना आणि इथल्या सगळ्या श्रोत्यांना, जिथं खरोखर केशव नांदतो आहे अशा या नेवाशाला आणि त्या सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्यांना ज्यांनी हे कीर्तन आयोजित करण्यासाठी हातभार लावला. खूप माणसं आहेत इथं, अगदी क्षणोक्षणी मदत करणारी माणसं आहेत. त्या सगळ्यांना, साथीदारांना, सगळ्यांना मनापासून नमस्कार करते आणि धन्यवाद देते. आणि आपण नामस्मरणाला सुरुवात करूया. माझ्या मागोमाग सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा. कीर्तन भजनामध्ये टाळी वाजवा.